नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत कटाची आमटी। त्यासाठी इथे मी चणा डाळ शिजवलेली चणा डाळ घेतली आहे। त्यातले पाणी आपल्याला काढून घ्यायचे आहे। याला आपण कट असे म्हणतो। आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये आले, एक भाजून घेतलेला कांदा, लसणाच्या पाकळ्या, तसेच कोथिंबीर, प्रत्येकी 2 चमचे लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, गरम मसाला टाकून घ्यायचा आहे। तसेच खोबऱ्याची कीस आणि मीठ टाकून आपल्याला वाटण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे। कढईमध्ये तेल तापल्यानंतर मोहरी जिरे टाकून घ्यायचे आहे, कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे, तसेच मसाल्याचे वाटण टाकून घ्यायचे आहे आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे। मसाल्याला तेल सुटे लागल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कटचे पाणी टाकून घ्यायचे आहे आणि मसाल्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचे, लागेल तसे गरम पाणी आपल्याला टाकून घ्यायचे आहे। वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। आता आमटीला आपल्याला 5 मिनिटे उकळी द्यायची आहे। आपली आमटी बनवून तयार।